घरी आली आणि मी हा व्हिडिओ शूट करत आहे कारण हे नेहमीच आमच्या इथे होतं आणि डोंगराला अशी आग लावली जातं आणि त्या दिवशी संध्याकाळी एक मुलगा आला आमच्या फार्मच्या तिथे आणि बाजूवाली प्रॉपर्टीमध्ये त्यांनी सिगरेट फेकून दिली आणि मग जी आग पेटली त्या दिवशी ती अशीच आग होती आणि माझा पूर्ण साईडनी तबेला माझी कोंबड्याचं जे घर होतं तेच पूर्ण आग तिथे लागलेली. मला फायर ब्रिगेडला बोलवायला लागलं आणि ते फायर ब्रिगेड पनवेलचं इतके लोक हेल्पफुल होते. ते मी फार्मला पोचता ऑलरेडी पोचलेले आणि त्यांच्या हेल्पने मी ती आग विझून दिलेली. पण इथे काय आहे, माझ्या घरच्या तिथे हे पूर्ण डोंगर भाग आहे आणि ह्या लोक येतात आणि आग लावून जातात. पण ते एकदा पण सोचत नाही की ती आग कोणाच्या घरापाशी येणार. किती प्राणी आहेत तिथे, त्यांची तर पूर्ण घटते, मग अर्धी जळून जातात, बोट जळून जातात. असं होतं. त्यांच्यासाठी सोपं आहे, पण ते गुरांसाठी खाद्य होतं. जी मुकाट गुरं असतात त्यांच्यासाठी हे खाद्य होतं. ते पूर्ण जळून गेलेलं आहे. अँड इट इज रिअली व्हेरी सॅड. खरंच खूप वाईट वाटतं. मीन्स तुम्हाला तुमची प्रॉपर्टी चांगली साफ करायची आहे, मग ते मार्किंग करा आणि तेवढं तुम्ही पेटवून द्या. असं पेटा की ती आग फेलून अशी पूर्ण डोंगर झालायला नको. पण अर्धी लोक अशी आहेत आपल्या तिथे जे सोचत नाही, त्यांना जस्ट ते जागा साफ करायची आहे. आय एग्री, हे जंगल आहे, ते खूप वेगळे ॲनिमल्स आहेत, पण ते त्यांचं घर आहे आणि इथे आपण त्यांना पूर्ण डिस्ट्रॉय करत आहोत. या आगमध्ये आमचं घर पण केव्हा आमची वायर्स असतात. माझे नेबर्सचं पूर्ण फेन्सिंगच्या तिथे ती प्लास्टिकची जाली लावलेली ती पूर्ण डॅमेज झाली. त्यांची झाडं ती पूर्ण जाळून गेलेली आणि ते एकदम हौशीने लावतात आणि एवढं पाणी घालतात, सर्व केअर करतात आणि मग ही आग येऊन पूर्ण पेटून देते. तर प्लीज नका करू असं. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असतील बर्ड्स असे एक साईडनी जातात, तर त्यांची घरं पेटली, त्यांची मुलं पण कदाचित गेली असतील त्याच्यात. गुरं आहेत त्या साईडला, ते अटकून आवाज करत होते पहिला आणि एक साईडनी निघालेत. तर प्लीज असं नका करू तुम्ही. इट्स अ रिक्वेस्ट. आणि जे करत आहात त्यांना थोडं लक्षात यायला पाहिजे की ते भले फ्लॅटमध्ये राहत असतील या किंवा घरामध्ये राहत असतील, पण हे पण कोणाचं घर आहे, जंगल पण कोणाचं घर आहे. असं पेटून देऊन जे सोडून जाऊ नका प्लीज. कारण ह्याच्यात पण भरपूर झाडं असतात जी फळ पक्ष्यांसाठी, माकडांसाठी, अनेक प्राणी आहेत त्यांच्यासाठी ते त्यांचं खाद्य आहे.